इयत्ता 7वी विषय भूगोल. आपण पुढचा धडा अभ्यासणार आहोत. धडा आहे 5वा. धड्याचं नाव आहे वारे. वारे धडा 5वा. वारे म्हणजे काय? वारे आपण कशाला म्हणतो? वारे म्हणजे काय? तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेच्या दाबातील फरकामुळे हवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरळ किंवा फिरत राहते. यालाच काय म्हणतात? वारे. बघा, वारे कशाला म्हणतात? तर पृथ्वीच्या वातावरणातील हवेच्या दाबातील फरकामुळे हवा काय होते? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरळ किंवा फिरतच राहते. त्यालाच काय आपण म्हणतो? वारे. पुढचा आहे हवेचा दाब कमी जास्त का होतो? का बरं हवा कमी जास्त होते? विनाकारण होते का? नाही, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. मग का हवा कमी जास्त होते? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान सर्व ठिकाणी सारखे नसते. बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे जे ठिकाण आहे ते सारखं असतं का? नसतं. कारण सर्व ठिकाणी सारखे नसतं, ते फरक असतो त्या तापमानामध्ये. त्यामुळे हवेचे तापमान देखील सर्वत्र सारखे नसते. बरोबर, पृष्ठभागावरचं पण तापमान आणि हवेमधलं तापमान यामध्ये फरक असतो, ते एकसारखं नसतं. ज्या ठिकाणी तापमान जास्त असते, बघा, जिथे तापमान जास्त असतं तेथील हवा हलकी होऊन कुठे जाते? वर जाते आणि तेथील हवेचा दाब कमी होतो. आपण बघितलेलं आहे की हवा जशी उंच जाईल त्याच्या हवेचा दाब काय होत असतो? कमी होत असतो. म्हणूनच जेव्हा तापमान जास्त असते तेव्हा तिथं हवा कशी असते? हलकी असते. आणि हलकी होऊन ती काय जाते? वर जाते. हलकी झाल्यावर खाली येते का? आपण फुगा वर जातो का? तसंच हवा वर जाते आणि तेथे हवेचा दाब जो आहे तो काय असतो? कमी होतो. ज्या ठिकाणी तापमान कमी असते तेथे हवा काय असते? जड होऊन खाली येते. बघा, जिथे तापमान जे आहे कमी असेल, बघा विरुद्ध सांगितले, जिथे पृथ्वीवरती ज्या ठिकाणी तापमान जे आहे ते जास्त असेल तर हवा हलकी असते. कमी असेल तर हवा कशी असते? जड असते. हा फरक आहे बघा दोन्हीमध्ये. तापमान जास्त असेल तर हवा हलकी असते. तापमान जास्त कमी असेल तर हवा जड असते आणि तेथील हवेचा दाब कसा असतो? जास्त असतो. कोणत्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो? तर जिथे तापमान जास्त असते तेव्हा तिथे हवा हलकी असते, म्हणून ती वर जाते, म्हणून हवेचा दाब तिथं कमी असतो. आणि ज्या ठिकाणी तापमान कमी असतं तेथील हवा जड होऊन खाली उतरते तेव्हा तेथील हवेचा दाब कसा असतो? जास्त असतो. हवेच्या दाबातील फरकामुळे हवा जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाबाच्या ठिकाणी वाहू लागते. यालाच वारे असे म्हणतात. वारे कशाला म्हणतात? तर हवेच्या दाबातील फरकामुळे हवा जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाबाच्या ठिकाणी वाहू लागते. यालाच वारे असे म्हणतात. पुढे बघूया वाऱ्याचे मुख्य प्रकार. आता वारा म्हणजे काय आपण पाहिले. आता वाऱ्याचे प्रकार पाहूया. स्थायी वारे. आता पृथ्वीच्या वातावरणात नेहमी एकाच दिशेने वाहणारे वारे, जसे की पूर्वेकडील वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवी वारे. बघा, स्थायी वारे. स्थायी वारेमध्ये काय केलेलं आहे? पृथ्वीच्या वातावरणात नेहमी एकाच दिशेने, एकच दिशा असते त्या वाऱ्याची वाहण्याची. ते एकाच दिशेने वाहणारे वारे असतात. जसे उदाहरण सांगितलं की पूर्वेकडील वारे, पूर्व दिशेने जी वारे वाहतात, पश्चिम वारे आणि ध्रुवी वारे, त्याला म्हणतात स्थायी वारे. एकाच दिशेने वाहणारे. आणि पूर्वेकडे पश्चिमी वारे आणि ध्रुवी वारे, पूर्व दिशेला पश्चिमी आणि ध्रुवी वारे वाहतात. नैसर्गिक वारे विशिष्ट प्रदेशात किंवा विशिष्ट ऋतूत वाहणारे वारे, तिथं एकाच दिशेने होते. आता नैसर्गिक वाऱ्यामध्ये काय आहे की विशिष्ट प्रदेशात किंवा विशिष्ट ऋतूमध्ये, विशिष्ट ऋतूमध्येच ते वारे वाहतात. जसे की मान्सून वारे, पर्वतीय वारे. कोणते वारे असतात? जे विशिष्ट ऋतूमध्ये वाहतात. मान्सून वारे किंवा पर्वतीय वारे यांनाच काय म्हणतो आपण? नैसर्गिक वारे. पुढचं आहे नैमित्तिक वारे. काही विशिष्ट कारणांमुळे किंवा परिस्थितीमुळे वाहणारे वारे, जसे की स्थानिक वारे. बरोबर, काही विशिष्ट कारणांमुळे किंवा परिस्थितीमुळे जे वारे वाहतात त्याला काय म्हणतात? स्थानिक वारे.
आता या वारे या घटकांवरती प्रश्न कसे विचारले जातात ते बघूया. वाऱ्याची दिशा कशामुळे बदलते? बघा, कशामुळे वाऱ्याची दिशा बदलते? तर पृथ्वीच्या फिरण्यामुळे वाऱ्याची दिशा बदलते का? हवेच्या दाबातील फरकामुळे का? दोन्हीमुळे का उतारामुळे? तर वाऱ्याची दिशा कशामुळे बदलते? तर वाऱ्याची दिशा बरोबर उत्तर आहे क, की दोन्हीमुळे, म्हणजे पृथ्वीच्या फिरण्यामुळे पण आणि हवेच्या दाबातील फरकामुळे. पुढचा आहे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक वापरले जाते. तर वारा कशात मोजतात? किलोमीटर, नॉट्स, मीटर, सेंटीमीटर. तर वारा हा नॉट्स मध्ये मोजतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक ब. पुढचा आहे हवेचा दाब सर्वसाधारणपणे डॅश डॅश ठिकाणी जास्त असतो. कोणत्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो? सपाट जमिनीवर, डोंगरावर, समुद्राजवळ किंवा वाळवंटी प्रदेशात. आपण मगाशीच पाहिलं की हवेचा दाब सर्वसाधारणपणे कोणत्या ठिकाणी जास्त असतो? तर समुद्राच्या जवळ, म्हणजे ऑप्शन क्रमांक क. पुढचा आहे हवेचा दाब कमी झाल्यावर काय होते? हवेचा दाब आता कमी झालाय तर काय होईल बरं? हवा थंड होते, हवा गरम होते, पाऊस येतो का वारे वाहू लागतात? तर हवेचा दाब कमी झाल्यावर काय होतं? तर हवेचा दाब कमी झाले तर ड ऑप्शन बरोबर आहे, वारे काय होतात? वाहू लागतात. पुढचा आहे खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही? बघा, आताच आपण वाऱ्याचे प्रकार पाहिलेले आहेत. व्यापारी वारे, प्रतिरोध वारे, सागरी वारे का दोन्हीचे वारे? तर खालीलपैकी कोणता वाऱ्याचा प्रकार नाही असं विचारलेलं आहे. आहे विचारले का? नाही विचारले. म्हणजेच या ऑप्शन मध्ये ब, ऑप्शन क्रमांक ब, प्रतिरोध वारे हा वाऱ्याचा प्रकार नाही. पुढे जाऊया. लू हा कोणत्या प्रकारचा वारा आहे? स्थानिक वारा, जागतिक वारा का प्रतिरोध वारा? कोणत्या प्रकारचा वारा आहे लू? तर स्थानिक वारा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न आहे कोरिओलिस परिणाम टिंबटिंबमुळे होतो. बघा, कोरिओलिस वरती परिणाम कशामुळे होतो? तर पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे, पृथ्वीच्या परिवलनामुळे का पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे का चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे? तर बरोबर उत्तर आहे पृथ्वीच्या परिवलनामुळे. म्हणजे पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा हा परिणाम दिसून येतो. वादळे आणि चक्रीवादळे कशामुळे येतात? कशामुळे वादळ येतं? चक्रीवादळ, आपण म्हणतो चक्रीवादळ आलेलं आहे, घरात बसा, बाहेर जाऊ नका. का म्हणतो? तर हवेच्या दाबातील फरकामुळे, तापमानातील फरकामुळे, दोन्हीमुळे का उतारामुळे? तर वादळे आणि चक्रीवादळे कशामुळे येतात? तर दोन्हीमुळे येतात. हवेच्या दाबातील फरकामुळे पण आणि तापमानातील फरकामुळे. ऑप्शन क्रमांक क, दोन्ही. पुढचा आहे वाऱ्याची दिशा आणि वेग डॅश डॅश मध्ये मोजली जातात. आता वाऱ्याची दिशा आणि वेग कशामध्ये मोजले जातात? थर्मामीटर, बॅरोमीटर, एनिमोमीटर, विंड वाईड. तर वाऱ्याची दिशा आणि वेग मोजण्यासाठी काय वापरलं जातं? ते एनिमोमीटर. यांनी काय केलं असतं? वाऱ्याची दिशा आणि वेग मोजला जातो. वाऱ्याच्या मदतीने जहाजे कोणत्या दिशेने प्रवास करतात? पर्याय आहे वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने, वाऱ्याच्या दिशेने, वाऱ्याच्या काटकोनात, वाऱ्याच्या दिशेशिवाय. तर वाऱ्याच्या मदतीने जहाजे कोणत्या दिशेने प्रवास करतात? तर वाऱ्याच्या दिशेने. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जहाजे जातील का? नाही. वाऱ्याच्याच मदतीने, वाऱ्याच्याच दिशेने काय करतात? ते जहाज प्रवास करतात. पुढचा घटक नैसर्गिक प्रदेश. नैसर्गिक प्रदेश म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा असा भाग ज्यामध्ये हवामान, वनस्पती आणि प्राणी यांच्या समानता आढळते. बघा, नैसर्गिक प्रदेश हा या घटकाचं नाव आहे. तर या घटकामध्ये काय काय आहे? हवामान, वनस्पती, प्राणी. आपण घर तयार करतो का? हवामान, वनस्पती, प्राणी तयार करतो का? नाही तयार करतो. यांच्या समानता आढळते. भूगोलात नैसर्गिक प्रदेशाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. बघा, नैसर्गिक प्रदेशांचा अभ्यास करणं का महत्त्वाचं भूगोलात? कारण भूगोलामध्ये नैसर्गिक घटकच जास्त विचारलेले आहे, त्यावेळेस आधारित भूगोल हा विषय आहे. तर या जगाच्या विविध भागातील पर्यावरणाबद्दल आणि तेथील जीवनशैलीबद्दल माहिती मिळते की त्या ठिकाणची जीवनशैली कशी आहे.
नैसर्गिक प्रदेशांचे वर्गीकरण अनेक घटकावर आधारित आहे, जसे की हवामान, तापमान, पर्जन्यमान आणि वाऱ्याची दिशा यासारख्या घटकांमुळे नैसर्गिक प्रदेशांची ओळख पडते. आता ओळख कशी पडते? कोणत्या घटकामुळे? तापमान, पर्जन्यमान आणि वाऱ्याची दिशा हे 3 घटक जे आहेत या घटकामुळे आपल्याला काय मिळते? नैसर्गिक प्रदेशांची ओळख पडते. भूगोल, डोंगर, मैदाने, नद्या आणि इतर भूभागामुळे प्रदेशांमध्ये काय असते? विविधता आढळते. कशामुळे? डोंगर, मैदाने, नद्या आणि इतर भूभागामुळे प्रदेशांमध्ये काय आढळते? विविधता आढळते. म्हणजे विविध वेगवेगळेपणा आढळतो. सगळीकडे एकच नदी वाहते किंवा कृष्णाच नदी वाहते नाही, तर ते ठिकाणी वेगवेगळ्या नद्या वाहतात. वनस्पती आणि प्राणी, प्रत्येक प्रदेशात विशिष्ट प्रकारची वनस्पती आणि प्राणी आढळतात. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वनस्पती असतात, वेगवेगळे प्राणी असतात, जे त्या प्रदेशात त्या हवामानाला जुळवून घेत असतात. बरोबर. प्रत्येक प्रदेशामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं हवामान असतं. तिथले वनस्पती त्यानंतर तिथले प्राणी वेगवेगळे असतात, ते काही एकसारखे नसतात. नैसर्गिक प्रदेशाचे काही प्रमुख प्रकार: उष्णकटिबंधीय वर्षावन, येथे भरपूर पाऊस आणि उष्ण हवामान असते. काय असतं बरं उष्णकटिबंधीय वर्षावनमध्ये? पाऊस कसा असतो? भरपूर प्रमाणात असतो आणि हवामान कसं असतं? उष्ण प्रकारचं असतं. आता सवान येथे काय असतं? गवताचे प्रदेश आणि विखुरलेले वृक्ष आढळतात. सवान येथे काय आढळतं? पाऊस मध्ये आढळतात तर गवताचे प्रदेश आणि विखुरलेले वृक्ष आढळतात. कुठे? सवान आहे. वाळवंटी प्रदेशामध्ये काय आढळतं? तेथे अत्यंत कमी पर्जन्यमान. काय आहे वाळवंटी प्रदेशामध्ये? कमी पर्जन्यमान आणि उष्ण हवामान असते. कसे असतं हवामान? उष्ण, गरम. समशीतोष्ण वने, येथे थंड आणि पावसाळी हवामान. बघा, समशीतोष्ण वने येथे थंड आणि पावसाळी हवामान असते. टुंड्रा येथे थंड हवामान आणि बर्फाच्छादित प्रदेश असतो. हवामान कसं आहे? टुंड्रा मधलं थंड हवामान आणि बर्फाच्छादित प्रदेश असतो. विचारलं जातं की टुंड्रा प्रदेशात हवामान कसे आहे? थंड, गरम, उष्ण. तर त्यामध्ये थंड. त्यानंतर समशीतोष्ण वने या ठिकाणी हवामान कसे असते? तर थंड आणि पावसाळी हवामान असते. वाळवंटी प्रदेशामध्ये पर्जन्यमान आणि हवामान कसं असते? तर पर्जन्यमान अत्यंत कमी आणि हवामान कसं असतं? उष्ण असतं. समान येथे गवताचे प्रदेश आणि विखुरलेले वृक्ष आढळतात. तर उष्णकटिबंधीय वर्षावनमध्ये भरपूर पाऊस आणि उष्ण हवामान असते. आता यावर आधारित प्रश्न आणि उत्तर होते. विषुववृत्तीय प्रदेशात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात? विषुववृत्तीय प्रदेश आहे तर कोणत्या प्रकारचे वनस्पती आढळतात? काटेरी झुडपे, गवताळ प्रदेश, सदाहरित वने का पानझडी वने? आता विषुववृत्तीय प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वनस्पती आढळतात बरं? सदाहरित वने आढळतात. काटेरी आढळत नाही, गवताळ नाही, पानझडी तर बिलकुल नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक क, सदाहरित वने. पुढचा आहे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, वरीलपैकी सर्व. तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतो? तर वरीलपैकी सगळीकडे आढळतो. म्हणजे आफ्रिकेमध्ये पण, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका आणि या तिन्ही ठिकाणी पण कुठला आढळतो गवताळ प्रदेश? तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशात. म्हणजे ऑप्शन क्रमांक ड याचं उत्तर आहे. पुढचं आहे टुंड्रा प्रदेशात कोणती झाडे आढळतात? बघा, टुंड्रा प्रदेशामध्ये झाडं कोणती आढळतात? उंच झाडे, त्यानंतर लहान झुडपे, शेवाळ आणि पानझडी झाडे. तर याचं उत्तर आहे टुंड्रा प्रदेशामध्ये कोणती झाडे आढळतात? तर टुंड्रा प्रदेशामध्ये शेवाळ झाडं आढळतात. पुढचा प्रश्न आहे वाळवंटी प्रदेशात कोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात? वनस्पती झालं. आता प्राण्यांविषयी माहिती विचारली की कोणकोणते प्राणी
कोणकोणत्या ठिकाणी आढळतात? आता वाळवंटी प्रदेश विचारले, वाळवंटी प्रदेशामध्ये कोणता प्राणी आढळतो? उंट आढळतो, सिंह का हत्ती का जिराफ? तर वाळवंटी प्रदेशामध्ये कोणता प्राणी आढळतो? तर उंट, म्हणजे ऑप्शन क्रमांक अ हे उत्तर आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रदेश म्हणजे काय? कशाला नैसर्गिक प्रदेश म्हणतो आपण? मानव निर्मित प्रदेश असतो का तो? नैसर्गिकरित्या तयार झालेला प्रदेश, शहरी प्रदेश, औद्योगिक प्रदेश. बघा, मानव निर्मित कधी प्रदेश असतो का? नाही. शहरी प्रदेश नसतो, औद्योगिक प्रदेश नसतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक ब नैसर्गिकरित्या तयार झालेला प्रदेश म्हणजेच नैसर्गिक प्रदेश विचारलाय आपल्याला, म्हणजे उत्तर आहे ब. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त पाऊस पडतो की कमी पडतो? विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे का कमी आहे? पहिलं आहे कमी, जास्त, मध्यम, क्वचित. तर उत्तर आहे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पाऊस कसा पडतो? जास्त. पुढचा धडा आहे मृदा. मृदा म्हणजे काय बरं? जमीन. जमिनीला काय म्हणतो आपण? मृदा, सॉइल म्हणजेच माती. इयत्ता 7वीच्या भूगोल जिओग्राफी या विषयामध्ये मृदेबद्दल माहिती दिलेली आहे. मृदा म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अतिशय पातळ थर, ज्यामध्ये खनिजे, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा आणि सूक्ष्मजीव यांचा समावेश असतो. बघा, कोणकोणत्या घटकांचा समावेश सांगितलेला आहे? तर खनिजे, सेंद्रिय पदार्थ, पाणी, हवा आणि सूक्ष्मजीव हे सर्व घटक असतात. मृदा वनस्पतींच्या वाढीसाठी आणि विविध सजीवांच्या जीवनासाठी आवश्यक आहे. बरोबर आहे. मृदा म्हणजेच जमीन खूप महत्त्वाची आहे वनस्पतींच्या वाढीसाठी आणि सजीवांच्या जीवनासाठी. आता मृदेचे काय आहे मुख्य घटक कोणकोणते? खनिजे. मातीमध्ये विविध खनिजे आढळतात, जसे की वाळू, सिल्ट आणि चिकणमाती. काय काय आढळतं बरं मृदेमध्ये? खनिजे आढळतात. उदाहरणार्थ वाळू, जसे की वाळू, सिमेंट आणि चिकणमाती. पुढचं आहे सेंद्रिय पदार्थ. वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषापासून तयार झालेले कुजलेले पदार्थ. बघा, सेंद्रिय पदार्थामध्ये काय काय येतं? वनस्पती येते, प्राण्यांच्या अवशेषांपासून तयार झालेले कुजलेले पदार्थ, प्राणी गेलेले कुजलेले ते पदार्थ सेंद्रिय पदार्थामध्ये. आता पाणी वनस्पती आणि सूक्ष्म जीवांसाठी आवश्यक आहे, कारण पाण्याशिवाय आपलं जीवन नाही. वनस्पतींना पण म्हणजे झाडांना सुद्धा पाणी आवश्यक आहे. जर त्या झाडांना आपण पाणी नाही घातलं तर झाड काय होतं? जगून जातं, वाढतच नाही, हिरवगार दिसतच नाही. बरोबर. आणि सूक्ष्म जीवांना सुद्धा पाण्याची आवश्यकता आहे. आपल्याला सुद्धा पाणीच लागतं, प्राण्यांना पाणी लागतं, वनस्पतींना लागतं. म्हणजे पाणी खूप महत्वाचं आहे, म्हणून पाणी जपून वापरा असं म्हटलं जातं. पाणी वनस्पतीने सूक्ष्मजीवांसाठी आवश्यक. हवा मातीच्या कणांमध्ये अडकलेली हवा, मातीचं जे कण असतं त्याच्यामध्ये काय असते? अडकलेली असते. सूक्ष्मजीव, मातीमध्ये अनेक सूक्ष्मजीव, बुरशी, जीवाणू आढळतात. काय आढळतात? बुरशी, जीवाणू आढळतात, जे सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात. आता मृदेचे प्रकार. चिकणमाती. याच चिकणमातीचे प्रमाण जास्त असते. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, पण हवा खेळती राहते. बघा, चिकणमातीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये काय असते? प्रमाण जे असतं चिकणमातीचं ते जास्त असतं. त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे चिकट होतं ते. आणि पण हवा कशी असते? त्यामध्ये खेळत राहत नाही, ती खेळती राहत नाही हवा. आता वाळूची, यात वाळूचे प्रमाण कसं असतं? जास्त असतं. चिकणमातीमध्ये प्रमाण जास्त आहे, वाळूचे प्रमाण जास्त आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. बघा, चिकणमातीमध्ये जास्त आहे, परंतु वाळूमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, पण हवामान प्रदूषण खेळती राहते. बघा, फरक स्पष्ट करा पण विचारलं जातं या दोन घटकावरती की चिकणमाती आणि वाळूमधील फरक काय? तर चिकणमातीमध्ये प्रमाण जास्त असतं, वाळूमध्ये प्रमाण जास्त असतं, पण पाणी धरून ठेवण्याची क्षमता चिकणमातीमध्ये जास्त असते आणि हवा खेळती राहत नाही. तर
वाळूमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, परंतु हवा कशी असते, खेळती राहते. पुढे बघूया गाळाची. या वाळू, चिकणमाती आणि गाळ यांचे योग्य प्रमाण असते, त्यामुळे ती वनस्पतीच्या वाढीसाठी चांगली असते. कारण याच्यामध्ये तिन्ही आहे, वाळू आहे, चिकणमाती आहे आणि गाळ आहे. हे तिन्ही घटक असल्यामुळे वनस्पतीच्या वाढीसाठी काय आहे, चांगलं आहे. काय, गाळ. मृदेचे महत्व शेतीसाठी का बरं महत्वाचं आहे? मृदा वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवते, त्यामुळे शेतीसाठी ती अत्यंत महत्वाची आहे. बघा, शेतीसाठी मृदा खूप महत्वाची आहे, कारण वनस्पतीची वाढ याच्यावरतीच अवलंबून असते. पोषक तत्वे याच घटकावर अवलंबून आहे, त्यामुळे शेतीसाठी तो अत्यंत महत्वाचा घटक आहे. तर पाणी साठवण. मृदा पाणी धरून ठेवते, ज्यामुळे भूजल पातळी वाढते. माती काय करते, पाणी धरून ठेवते, त्यामुळे भूजल पातळी वाढते, म्हणजे पाणी साठवण. नैसर्गिक अधिवास. अनेक सूक्ष्मजीव आणि इतर सजीवांना मृदा अधिवास पुरवते. पर्यावरणाचा समतोल. मृदा पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत करते. बघा, पर्यावरणाचा जर समतोल राखायचा असेल तर त्यामध्ये महत्त्वाचा घटक किंवा मदत करण्याचं काम कोण करतं, तर मृदा. आता या घटकावर आधारित, मृदा या घटकावर आधारित प्रश्न आणि उत्तर. खालीलपैकी मातीचा कोणता प्रकार काळी माती म्हणून ओळखला जातो? बघा, तर मातीचा काळी माती म्हणून कशाला ओळखली जाते? गाळाच्या मातीला म्हणतात का काळी माती? जागे माती, रेगूर माती का वालुकामय माती? तर काळी माती कशाला म्हणतात, तर रेगूर मातीला काळी माती असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, आता रेगूर मातीला काळी कापसाची माती असेही म्हणतात बरं का. ती कापूस पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजेच रेगूर मातीमध्ये कापूस हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मातीमध्ये कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त असल्यास ती आम्लधर्मी असते? बघा, मातीमध्ये पण घटकाचं प्रमाण असतं, पण त्यामध्ये कुठलं प्रमाण जास्त असतं? चुनखडी, लोह, सेंद्रिय पदार्थ का ॲल्युमिनियम? तर मातीमध्ये चुनखडी, लोह का सेंद्रिय पदार्थ? तर सेंद्रिय पदार्थ हे आम्लधर्मी असते. जास्त असल्यामुळे ती काय असतं, आम्लधर्मी असते. आम्लधर्मी मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मातीची आम्लता वाढते. आता मातीची सुपीकता कशावर अवलंबून असते? कशावर अवलंबून असतं, तर मातीचा रंग, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीमधील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, वरीलपैकी सर्व. तर मातीची सुपीकता कशावर अवलंबून असते, तर मातीचा रंग, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, मातीमधील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण, म्हणजेच वरीलपैकी सर्व. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या घटकामुळे मातीची धूप होते? आता मातीची धूप कशामुळे होते? वारा, पाणी, वनस्पती का दोन्ही? तर वारा, पाणी आणि वारा, पाणी, वनस्पती का दोन्ही म्हणजे ड आहे का? तर ऑप्शन क्रमांक ड म्हणजे अ आणि ब म्हणजे वारा आणि पाणी यामुळेच मातीची काय होते? धूप होते. वारा आणि पाणी यांच्यामुळे मातीची धूप होऊन ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाते. तर गाळाची माती कोणत्या ठिकाणी आढळते? कोणत्या ठिकाणी आढळते तर गाळाची माती? पर्वताच्या उतारावर आढळते का? नदीच्या खोऱ्यात आढळते का? त्यानंतर वाळवंटी प्रदेशात आढळते का? का जंगलात आढळते? तर गाळाची माती जी आहे ती कुठे आढळते? नदीच्या खोऱ्यात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे. गाळाची माती नदीच्या प्रवाहामुळे वाहून आलेल्या मातीपासून तयार होते. जी नदीचे जे पाणी असते, पाण्याचा जो प्रवाह असतो त्याबरोबर जी वाहून आलेली असते माती, त्या मातीपासूनच ती तयार होते आणि ती नदीच्या खोऱ्यात आढळते. अशा प्रकारे इथे हा धडा संपलेला आहे. धन्यवाद.